सचिन दगडवैरे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वरणगाव। आजची पत्रकार परिषद आपण जी आयोजित केली आहे ती काल जे लोकांनी आंदोलन केलं आहे, काही लोकप्रतिनिधी त्यांनी आंदोलन केलं आहे, ते आंदोलनामध्ये आम्हाला ओढण्यात आलं आहे। 13/5/26 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता रुग्ण सतीश विश्वनाथ बावस्कर, वय वर्ष 55, हे संध्याकाळी मोटार अपघातामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन आमच्याकडे ॲडमिट झाले। त्यांना आम्ही प्रथमोपचार करून आणि योग्य ती ट्रीटमेंट देऊन पुढे संदर्भित करण्यात आलं आहे। सदर रुग्णास आम्ही ऑक्सिजन वगैरे सर्व सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यांना 108 ॲम्ब्युलन्सला बोलवण्यात आलं। सदर ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर यांनी डॉक्टर सुट्टीवर असल्याकारणाने ॲम्ब्युलन्स देऊ शकत नाही, तरी आम्ही दुसरी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करतो असं त्यांच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं। दुसरी ॲम्ब्युलन्स येण्यासाठी 15 ते 20 मिनिटं कालावधी लागेल असं त्यांनी आम्हाला सांगितलं। म्हणून मी त्यांच्या वरिष्ठांना विनंती केली की प्रसंग गंभीर असल्याकारणाने जी ॲम्ब्युलन्सवर डॉक्टर नाही आहे ती ॲम्ब्युलन्स आम्हाला तुरंत उपलब्ध करून द्यावी, परंतु त्यांनी आमचे कोणत्याही म्हणणे ऐकून न घेता आम्हाला सांगितले की डॉक्टर साहेब 15 मिनिटात गाडी पाठवतो। तर सदर जो प्रसंग झालेला आहे त्या रुग्णास 15 ते 20 मिनिटं ॲम्ब्युलन्स उशिरा मिळाली आणि त्या ॲम्ब्युलन्स उशिरा मिळाल्यामुळे त्या रुग्णास सामान्य रुग्णालय जळगाव येथे पोहोचण्यास विलंब झाला। तरी दुर्दैवाने त्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्याविषयी आम्ही खेद व्यक्त करतो। परंतु सदर रुग्णाच्या ट्रीटमेंटमध्ये आमच्याकडनं कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही। तसेच त्याला ऑक्सिजन वगैरे सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली। इवन ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा आम्ही ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून दिलेली होती। त्यामुळे आमच्या डॉक्टरांचा व माझ्या सर्व स्टाफ आणि कर्मचारी वृंदांचा याच्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा नसून तरी देखील काल जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये आमच्यावर रोष व्यक्त करण्यात आला आणि आमच्याविषयी व आमच्या वरिष्ठांविषयी अभद्र लँग्वेजमध्ये, अभद्र भाषेमध्ये टिप्पणी करण्यात आली आणि आमच्याविषयी घोषणा देण्यात आल्या। सदर रुग्णालयासाठी मी 2 ते 2.5 वर्षापासून इथं वैद्यकीय अधीक्षक असून सदर रुग्णालयामध्ये आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून माननीय मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसाच्या कार्यकाळामध्ये आम्ही प्रत्येक पारितोषिक उत्कृष्ट वैद्यकीय अधीक्षक व ग्रामीण रुग्णालय वरणगाव स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही प्रथम पारितोषिक मिळवले पूर्ण महाराष्ट्रात। तर आम्ही आपल्या वरणगाववासियांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आपल्या ग्रामीण रुग्णालयात जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत। परंतु अशा घटना झाल्यानंतर आमच्या सर्वांच्या संवेदना दुखावल्या आहेत आणि आमची मानहानी झाली आणि आमच्याविषयी चुकीचं पसरवलं जात आहे की बा आपल्याकडे चांगली सुविधा दिली जात नाही, आपल्याकडे उपलब्ध साधनसामुग्री नाही आहे। आता इथं ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे ठीक आहे, ग्रामीण रुग्णालयामध्ये जी साधनसामुग्री हवी असते ती आपल्याकडे सर्व उपलब्ध आहे। ग्रामीण रुग्णालयाच्या 10 किलोमीटरच्या अंतरावर ट्रॉमा सेंटर आहे, 10 किलोमीटरच्या अंतरावर उपजिल्हा रुग्णालय आहे। त्यामुळे आपल्याकडे बाकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मला कोणताही अधिकार नाही। संबंधित प्रतिनिधींनी आमच्याकडे अपेक्षा केली की तुम्ही इथं ICU आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करावी, तर संबंधित व्यवस्था करण्याचा अधिकारही मला नाही। आम्ही वरिष्ठांना संबंधित प्रतिनिधी जे गोष्ट सांगितली आहे, जी मागणी केली आहे ती आम्ही पत्रकाद्वारेवरती कळवलेली आहे, परंतु ती त्यांनी आम्हाला जर फक्त पत्रकं देऊन मागणी केली असती तर आम्हाला चांगलं वाटलं असतं। परंतु सर्व प्रतिनिधींनी आमच्याविषयी व आमच्या कामाविषयी शंका उपस्थित करून लोकांमध्ये गैरसमज पसरवला आहे असं आम्हाला वाटतं। तरी त्यांनी असं का केलं आहे याची आम्हाला कल्पना नाही व जर प्रतिनिधींना काही प्रॉब्लेम असेल किंवा त्यांचे काही म्हणणे असेल त्यांनी प्रेमाने आम्हाला सांगावं, जेणेकरून आम्ही चांगले सेवा देऊ शकतो। तर त्यांनी जो आमच्या सर्वांविषयी जे काल आंदोलन करून काल आमचा ANCD असताना OPD असताना त्याच्यामध्येही आम्हाला गर्भवती महिलांना तपासणी करण्यासाठी अडथळा निर्माण झाला आणि आम्हाला तिथं त्यांच्याबरोबर बसून आंदोलनामध्ये आम्हाला बसून ते सर्व त्यांच्या गोष्टी मांडलीत आणि आमची गोष्ट ऐकून न घेता सदर गोष्ट आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवली आहे।
वरिष्ठांना मी मागणी केली आहे की याच्यापुढे कोणताही ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या प्रिमायसिसमध्ये जर 108 गाडी उपलब्ध असेल तर त्याचा डॉक्टर किंवा बाकीची गोष्ट नसली तरी ती रुग्णवाहिका मला त्वरित उपलब्ध व्हावी यासाठी तुम्ही काही नियम बनवावे आणि त्यांना त्याच्याविषयी शोकास नोटीस काढून त्यांच्यावर गंभीर दखल घ्यावी या गोष्टीची आणि त्यांना याची गंभीर सूचना देण्यात यावी आणि यापुढे असं काही होणार नाही याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न करू आणि सर्वजण काळजी घेऊ. हाच आहे की काल जर त्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये त्यांनी आमच्याविषयी जो रोष व्यक्त केला आणि जी अर्वाच्य भाषा आमच्याविषयी वापरली, आमच्या कामाविषयी जो गैरसमज तयार केला त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करीत आहोत. काल कोण होतं, कोण कोण होते यामध्ये सर? सर्व लोकप्रतिनिधी इथं होते. बरेचसे लोकप्रतिनिधी जे सर्व लोकप्रतिनिधी वरंगावचे जे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी सर्व इथं होते आणि त्यांनी सर्वांनी या पद्धतीने जे आंदोलन केलं आहे तर ते आंदोलन आम्हाला कुठेतरी दुखवलं आहे, आमच्या भावना दुखवल्या आहेत. त्यामुळे आम्ही याचा निषेध व्यक्त करतो आणि भविष्यात परत अशा पद्धतीचं आंदोलन करून आमच्या कामावर शंका उपस्थित न करता आणि लोकांमध्ये गैरसमज करू नये म्हणून आम्ही शांततेपणे आमचा काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करतो आणि आमचं काम करतो. कालच्या आंदोलनाची पसरली आहे त्याच्यामुळे सर्वच जनमानसात आणि आमच्या वरिष्ठांकडे त्याच्याशी संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्याकडे ऑलरेडी वैद्यकीय अधिकारी, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी एकही आमच्याकडे भरलेला नसताना मी 2.5 वर्षामध्ये एकही वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी नाही, मी स्वतः प्रतिनियुक्तीवर इथं सेवा देत आहे आणि माझ्याबरोबर सरांना मी मागच्या महिन्यामध्ये स्वतः सिव्हिल सर्जन साहेबांना भेटून आम्ही 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्पुरती इथं नेमणूक करून दिलेली आहे. निदान ओपीडी तरी चालावी म्हणून त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्पुरती नेमणूक ओपीडी करण्यासाठी काढून दिली आहे. परंतु त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर आणि रात्री मला आणि माझ्या एकाच डॉक्टरांना पूर्ण ड्युटी कराव्या लागत आहे म्हणून त्यांनी सरांनी आता 10 दिवसापूर्वी एका डॉक्टरची नियुक्ती केली आहे परंतु अद्यापर्यंत ते आमच्याकडे जॉईन झाले नाही.